आता आम्ही थांबलो थोडा लंचसाठी आणि मग परत निघणार आहोत देवकुंडला. हा बघा हा नवीन नाव काय अक्षय. हा अक्षय, याला ओळखतं सचिन, मनोज, भीमाशंकर वरून आलेले आपले मित्र. हा आता आपण परळी येथील रेस्ट इन फॉरेस्ट हॉटेलला आहोत आपण आणि थोडा लंच आपलं चालू आहे पुढच्या प्रवासाच्या आधी. नंतर आपण हा बघा आपला चावण चालू आहे, त्यामुळे हे बघा सात्विक जेवण चालू आहे. आणि आम्हाला हे सजेशन केलं आहे अक्षयने, तर तुम्ही पण इथे येऊन ट्राय करा सात्विक जेवण रेस्ट इन फॉरेस्टमध्ये. हे बघा रेस्ट इन, तुम्हाला कुठून दाखवून आपण हे बघा इथे नाव आहे बघा रेस्ट इन फॉरेस्ट. दिसतं आता आम्ही चाललोय देवकुंडला. तिथे आम्ही रूम बुक केलं आहे आणि तिथं आमचे बॅग ठेवून पुढे आम्ही परत जाणार आहोत सावळे घाटाला. सावळे घाटासाठी आम्ही परत पुढच्या याच्यासाठी निघणार आहोत. देवकुंडाच्या इथे आमच्या बॅग ठेवून पुढे निघणार आहोत. तुम्ही बघतात आम्ही जरासा हॉल्ट घेतलाय. 4 बाईक 4 रायडर्स आणि ऑसम व्ह्यू आहे. व्ह्यू पूर्ण ऑसम आहे, पण आम्हाला घेताच नाही आलं कारण प्रत्येक बाईकवरती एकच रायडर आणि कॅमेरामॅन पण कोण नाही. म्हणून आता सध्यासाठी आम्ही आमचेच व्हिडिओग्राफर झालेलो आहेत. आणि व्ह्यू बघा तुम्ही, अगोदरचा व्ह्यू बघितला असता तर तुम्ही हैराण झाले असाल. आता आम्ही पोचलोच आमच्या डेस्टिनेशनला पाटणूसमध्ये. आणि पाटणूसमध्ये आम्ही घर बुक केलं आहे. तर आता आम्ही आमचे बॅग्स आणि कपडे काही इथे ठेवून परत आम्ही निघणार आहोत आमच्या पुढच्या ट्रेकसाठी जो आहे. बाईक इथे ठेवून आम्ही आता निघणार आहोत सावळ्या घाटाला. आमचे कपडे हे सगळे इथेच ठेवणार आणि निघणार परत सावळ्या घाटासाठी, सावळ्या घाटाच्या ट्रेकला. मी आता असे कपडे चेंज करून आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला चाललो आहेत सावळ्या घाटाला. आणि आता आलेला आहे पाऊस आणि या पावसाची मजा घेत आम्ही निघणार आहोत बघा. Turn right. आता आपण आहोत दामिनी घाटात.
घाटाचा हा ट्रेक चालू झालेला आहे. आता तुम्ही बघता आम्ही आता स्टार्टिंग पॉईंटला आमच्या गाड्या लावल्यात आणि आम्ही हे 4 जण असे एकत्र निघालो आहोत. ते इथं तर नाही कुठे थांबलेत ना बघ. गाडीत नाही ना ते. आमचा एक मेंबर इंजर्ड झाला चालता चालता. आता आम्ही 3 जण निघालोत सावळ्या घाटाला. तुम्ही बघू शकता. काय करणार आता, आलोय तर करून जायचंय म्हणून आलोय आम्ही. पुढे चाललो नाही तर आम्ही त्याला घेऊनच निघालो असतो. गेट क्रॉस करून आलेलो असं इथेही दिसते आपल्याला प्रायव्हेट प्रॉपर्टी. हां टाकणार. इथं नाही, इथे नाही. मी सांगतो ना प्रशील, तुम्ही सायको प्रशीलचा हा जो ब्लॉग बघितला असेल तर त्याने या रिबिन्स आपल्या मार्गदर्शनासाठी बांधलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आणि तो असंच गेलेला तो हे हां समोरून त्याच्या इथून गेलेले ते 3. त्यामुळे त्याने तिथं पण बांधलं भेटलेले की त्याने ब्लॉग मध्ये दाखवलं नाही काय समोर. तर तुम्ही बघू शकतात. काही अजून ट्रेकर्स तिथून येत आहेत त्यांचा ट्रेक संपवून. आणि आपण आपला ट्रेक चालू केलेला आहे. काय नाही, थोड्या वेळात तुम्हाला दिसेल सगळं. हे बघा, या सायको प्रशीलने बांधलेल्या हे आहेत रिबिन्स. त्याने आपल्याला लास्ट टाइम त्याच्या व्हिडिओमधनं सांगितलं आहे की या झाडापासून हे जे झाड दिसतं हे त्या झाडाला वळसा मारून आपल्याला त्याच तिथे जायचं आहे. आपण तसंच चाललेलो आहोत. थँक्यू सायको प्रशील फॉर युअर मोस्ट व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन. मनोज भाऊ, यस, जरा जल्दी जल्दी पैर हलाओ. रमत इथूनच जायचं आहे खाली आपल्याला. हे बघ, बघितलं पूर्ण व्हॅली. हां तर आता आपण पुढे जाणार असतो आपल्या वाटेवरती. चला अरे चल. सांभाळून ना, दगडी घसरली. ये तू ये. हाँ याची आताच हवा टाईट झालेली आहे उतरताना. हा काय नाही, होईल आरामात करू आपण. या तुम्ही बघू शकता माझे मित्र राहिले मागेच. त्यांचे शूज घसरत आहेत. त्यांना जराशी अवघड वाटते ही वाट. आणि आता आपण निघणार आहोत. वाव हे बघ खाली बघ. हे बघा इथे दगडांमध्ये कोरलेल्या पायऱ्या, कातळ कोरीव पायऱ्या. आपण त्या पायऱ्यावर उतरतोय. सावळ्या घाटावरील पहिली टाकी, पाण्याची टाकी. तुम्ही बघू शकता पहिला पाण्याचा टाका आपल्याला दिसलेला आहे. आणि आपण आता चाललोय पुढे. या बघा
कातळातली पायऱ्या दिसल्या आपल्याला. आपण ते आता उतरतोय. रस्ता बघा किती मस्त घनदाट. आता आपल्याला लोकांनी ठेवलेल्या या काठ्यांचा वापर करून खाली उतरूया. चला, पाहू शकता रस्ता हा. माझे मित्र सगळे मागेच राहिले. सचिन पडला, त्याचा पाय मुरगळला, मग तो मागेच राहिला. त्याच्यामुळे आता तो काही येऊ शकत नाही. आणि दोघं जण, मनोज आणि हा, मागेच राहिला. तुम्ही बघू शकता जंगल किती घनदाट आहे. आणि हा अशा जंगलातनं ही सावळ्या घाटाची वाट चालली. खूप सांभाळून चालायला लागते. निसरड्या वाट झाली आहे पावसाच्या पाण्यामुळे आणि दगडी सरकत आहेत. खूप सांभाळून चाललं. हे बघा झाडं पडलेली आहेत. जायची आहे आपल्याला इथून. हे बघा मार्किंग केलेली आहे रस्त्याला. बघू शकता आपण आता तिथून आलेलो आहेत या अशा निसरड्या वाटेतून. आणि अजून आपल्याला पुढे जायचं आहे. खूप सावध ट्रेने जायचं आहे कारण खूप झाडं पडले ज्याच्यावरून आपण घसरून पडू शकतो. सांभाळून जायचं आहे. चला आपण नंतर भेटू. सावळ्या घाटातनं दिसणारा हा नयनरम्य दृश्य किती मस्त. आणि तो समोर दिसतो आहे तो आपल्याला, तो आहे देवकुंड. तिथे आपल्याला उद्याला जायचं आहे. सकाळी जाऊया आपण उद्याला देवकुंड. आता आपण देवकुंडला निघणार आहोत पाटणूसमधून. आपण आता मागे जो दिसतोय घर, तिथे आता आपला नाश्ता झाला आहे. 6:30 वाजले सकाळचे आणि मित्र पण सगळे रेडी झालेत. नाश्ता झाला आहे. आता आपला देवकुंडचा ट्रेक आपण चालू करणार आहोत. तुम्ही बघतात या साईडने, तिथे या साईडला मागे जायचं आपल्याला. हे बघा आपले ग्रुप 6 जण निघणार आहोत आपण. सचिनचा झालंय पाय फुटलाय.
आम्ही निघणारच आहोत आता सगळे. तर ही माझी राईड असणार आहे आणि हे माझे चालक असणार आहे मनोज म्हात्रे. आता आम्ही चालू सगळे देवकुंडला. आमच्या 3 गाड्या रेडी आहेत, 6 रायडर रेडी आहेत आणि हा अजून एक रायडर. हा आम्ही सगळे आता कालपासून रेडी झालेलो आहेत देवकुंडसाठीच. पूर्ण बस काल तामिणी घाट करून आलो आहेत, सावळ्या घाट. आता आम्ही निघालो आहेत देवकुंडसाठी. चलो मिळते देवकुंड. देवकुंडाचा ट्रेक चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता मागे आम्ही आमच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि आमची टीम येते मागून हळूहळू. आता 6:45 झालेत आणि आपला ट्रेक सुरू झालेला आहे. भेटू. तुम्ही बघू शकता डोंगर आणि आता आपण चालू देवकुंडला. कुठून जाणार? हा इथून रस्ता आहे. तुम्ही बघू शकता फर्स्ट थ्रिलिंग लाकडी ब्रिज. अशी आमची टीम आलेली आहे सगळी. दोघं पुढे क्रॉस केलेले आहेत. तुम्ही बघू शकता ही थ्रिलिंग फर्स्ट ट्रेन आम्ही क्रॉस केलेला आहे. आता आसनगावच्या किल्ल्याच्या इथं आम्ही गेलेलो ना, तिकडे आम्हाला प्रॉपर ते ब्रिजचे पाया असतात ना, त्याचे खड्डे भेटते असे. बोल. आमची स्टोरी पण जाते. हां आपण त्या दिवशी आहे ना, काल बघ तिकडे होतो त्या डोंगरावरती. चला आता आपण दुसऱ्या ब्रिज कडे जातो. हां आपण आपल्या देवकुंडला जाणाऱ्या हा सेकंड ब्रिज आपण बघत आहात. चल चल चल. आपण आलेलो आहोत सह्याद्री रांगेच्या पुण्य धबधब्यावर. अशक्य सुंदर असा सह्याद्री. हो हो हो. अजून एक देवकुंडाच्या मार्गावर असणारा अजून एक ब्रिज आपल्याला दिसत आहे. म्हणजे आपण 3 ब्रिज क्रॉस करत आहोत. हा आहे तिसरा ब्रिज. मी काय बोलतो मनोज, एक आता तू ये
तो देवकुंड, तो देवकुंड आहे वाटतं. तुम्ही बघू शकता पहिले विहंगमाचं मस्त दृश्य. नको रे कचरा. पर्यटन स्थळाची कशी वाट लावली जाते तुम्ही बघू शकता. अशा देवकुंडाच्या ठिकाणी चांगल्या नैसर्गिक ठिकाणी माणसाने केलेला हा कचरा किती विभत्स काय आहे दृश्य. हां, आणि जर तुम्ही तुमचा कचरा घेऊन जाता तर तो परत घेऊन जा. तिथं असं टाकून देतो. चलिए चलिए. तर आता आम्ही थांबलोय या एक ब्रिज क्रॉस करायला. हँगिंग ब्रिज आहे, ओव्हर हँगिंग. या ब्रिजच्या तिथे तो डान्स करायचा का? हे नाही. हा चलो चलो चलो. तर तुम्ही बघू शकता पुढे हा हँगिंग ब्रिज आहे आणि मजा येणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला. तर तुम्ही फक्त मजा घ्या आणि आम्ही हा ठीक आहे चल. अरे काय असे बघायचे ना आपण. Remove charging. नाही तर तू इथंच थांब मागेच, मग तू येताना तू चल ना मी काढतो तुमचं. सेल्फी घे आपला सेल्फी. हा अरे सेल्फी 2 मिनिटं मध्ये येऊ दे. मजा बस. असं लांबून घे तिकडनं आणि पाठीमागे रिव्हर दाखव. घेतो ना सर ना मागे घेतो ना. चला झालं का? हा चल. याच्या एवढी फॅसिलिटी बघितल्यानंतर पार्टीचे पैसे दिल्याचे गम होते. हे बघू शकता तुम्ही. दिस इज द मोस्ट थ्रिलिंग अँड ॲडव्हेंचरस. काय तुम्हाला सांगू आता. खूप भारी मजा येते याच्यामध्ये. इंग्लिश निघते तोंडात. चला हम लोग ले रहे हैं मजा. तर अशा प्रकारे आमचा हा हँगिंग ओव्हरच्या ब्रिजचा फन संपलेला आहे. रोप ब्रिजचा. चला पब्लिक. आवाज पण येते. मोठ्या घाटात तो दिसतो तो पॉइंट आहे सावळ्या घाटाचा. अरे झाडाच्या मागे गेला.
अजून एक लोखंडी ब्रिज. हो 2 मिनिटं. अंकल फोटो वीडियो अंकल इधर इधर. अरे 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 अंकल अंकल अरे अरे झालेलं आहे. आम्ही कविता तिथून चढलो, तिथून आता उतरतो. लास्ट स्टेप्स आहेत या सगळ्या ग्रुपचं आमचं झालेलं आहे देवकुंड. आता आम्ही निघू थोड्या वेळाने जेवून आणि घरच्या रस्त्याला परत जाणार आहे. पालीचा गणपती करणार आहे, पालीचे गरम कुंड पण करणार आहे. बघूया. दाखवायचं विसरलं तुम्हाला देवकुंड आमची रूम, तर आज आता दाखवू तुम्हाला थोड्या वेळात. करणार आहोत आपल्या घराची, आपल्या जिथे राहायची सोय झालेली त्या घराची एक टूर. चला या. हो बघा किती मोठा हॉल आहे. आमचे सगळे मित्र तयारी करून बसलेले आहेत. इथं वरती जायचा जिना आहे, तोच खाली यायचा जिना आहे. हा समोरचा देवघर आहे. बंद आहे, मला वाटतं बंद आहे. हे बघा का किचन आहे. ह्या साईडला संडास बाथरूम आहे मस्तपैकी. आता आपण वरती जाऊन बघू वरती काय काय आपल्यासाठी त्यांनी देऊन ठेवलं आहे. गॅलरी आहे आणि गॅलरीच्या बाहेर हा सुंदर देखावा बघा. हा बघा, तर तुम्ही इथं आल्यावरती यांच्याकडे राहू शकतात. यांचा नंबर मी कमेंटमध्ये टाकून देईल. हे बघा, हे बघा काय सुंदर. असं आहे आमचं राहण्याची सोय इथं झालेली. आता आम्ही निघतो आहोत. आमची पॅकिंग झालेली आहे. वरती सुद्धा बाथरूम आहे, 2 रूम्स. चला आता खाली जाऊ. हे बघा सगळे रेडी झालेले आहेत आमचे मित्र. आता आम्ही घरी निघणार. चला.